नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, येतात, त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी तसेच नवीन आलेल्या योजनेबद्दल सविस्तर माहिती तसेच आजच्या या ठळक बातम्यांमध्ये आपण बघणार आहोत। शेतकऱ्यांसाठी आजचा मोठा निर्णय, सविस्तर माहिती बघूया। आत्ताच आलेल्या मोठ्या अपडेटनुसार शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, सरकारचा नवा निर्णय तसेच हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज। आदिवासींची 12,500 पदांची विशेष पदभरती रखडली। 7 वर्षापासून भिजत घोंगडे। आदिवासी समाजाच्या विशेष पदभरतीच्या घोषणा शासनाकडून वारंवार केल्या जात आहेत। द्राक्षांवर पांढरा थर कशाचा? न धुता खाल्ल्यास होऊ शकते विषबाधा। स्वच्छता महत्त्वाची। फळे टिकवण्यासाठी वापरत आहेत घातक रसायने। उन्हाळ्याचा पारा जसा चढत आहे तशी बाजारामध्ये रसाळ आणि टवटवीत द्राक्षांची लगबग वाढलेली आहे। नोकर भरतीचा वेग सुसाट। मुंबईमध्ये मात्र घसरण। विमा क्षेत्रामध्ये सर्वाधिक संधी, ITI मध्ये मरगळ। देशातील नोकरीच्या बाजारपेठेमध्ये चालू आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली असून एप्रिल महिन्याच्या नोकर भरतीमध्ये वार्षिक 6% वाढ नोंदवण्यात आली आहे। युद्धाची झळ थेट किचनपर्यंत। LPG वापरामध्ये मोठी घट। यावर्षी 3.94 लाख हेक्टरवरील खरीप पेरणी। कृषी विभागाचे नियोजन। गेल्या वर्षातील पेरणीच्या तुलनेमध्ये प्रस्तावित क्षेत्रामध्ये वाढ। जिल्ह्यामध्ये मशागतीचा वेग सुरू। यंदाच्या खरीप हंगामामध्ये पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे। यंदाचे 4,01,000 हेक्टरवर क्षेत्रात खरीपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे। कांदा बीज उत्पादकांच्या डोळ्यांमध्ये पाणी। खर्च दुप्पट पण उत्पन्न झाले आहे कमी। आसमानी संकट आणि रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी सापडला मोठ्या अडचणीत। सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी ऐतिहासिक सौंदर्याला गालबोट। युवकांविरुद्ध गुन्हा दाखल। केवळ सोशल मीडियावरील व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी हव्यासापोटी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या एका अज्ञात तरुणाचा प्रताप समोर आलेला आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी मताधिक्याने विजय। भोंदू अशोक खरातला 9व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी। नुकसानग्रस्त 120 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम होणार आहे जमा। घरकुल लाभार्थ्यांना मिळालेल्या गायरान जमिनी हडपल्या, तिघांवर गुन्हा दाखल। पीक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलन, शेतकरी कृती समितीचा सरकारला इशारा। शेतकऱ्यांवर विमा कंपनीने केलेल्या अन्यायाविरोधात आता जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून खरीप हंगाम 2024 आणि 25चा पीक विमा आणि बागायती मदत तात्काळ मंजूर न झाल्यास आम्ही आंदोलन करू। आगीमध्ये कांदा आणि बी शेतकऱ्याचे खाक झाले आहे। शेतकऱ्यांचे 6 लाखांचे तब्बल नुकसान झाले आहे। 2 तालुक्यांमध्ये खतांच्या विक्री किमतीमध्ये तफावत। जुना साठ्यासाठी वाढीव दर। देऊळगाव राज्यातील पावती न देता खतांची विक्री सुरू। लिंकिंगमुळे अनावश्यक खत घेण्याची बळजबरी। देऊळगाव राज्यामध्ये पावती न देता खतांची विक्री सुरू। लिंकिंगमुळे अनावश्यक खत घेण्याची बळजबरी।